राज्य शासनाने शेतमजुराला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदानमध्ये समावेश केलेला आहे, ही घोषणा झालेली आहे। मी मनापासून माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांचा धन्यवाद देतो आणि माननीय कृषी मंत्री ज्यांनी आज विधानसभेमध्ये माझं अभिनंदन केलं त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो की मागील जेव्हापासून शेती होत आहे तेव्हापासून शेतमजुराचा योगदान खूप मोठा आहे। गोपीनाथ मुंडेमध्ये शेतकऱ्याला सर्पदंश झाला, विष फवारणी करताना मृत्यू झाला, रस्त्यावर अपघात झाला, विजेचा शॉक लागला तर त्याला मदत मिळत होती, परंतु खऱ्या अर्थाने शेतीमध्ये कष्ट करणारा जो शेतमजूर होता त्याला मात्र सामाजिक सुरक्षा नव्हती। महाराष्ट्रात ई श्रम पोर्टलवर सुमारे 98 लाख शेतमजुरीची नोंदणी आहे, परंतु साधारणतः 2 कोटी लोक शेतमजूर आहे आणि या शेतमजुरांच्या श्रमावरच शेती हा काम होत आहे, शेती हा व्यवसाय चालत आहे, शेती चालत आहे आणि त्यामुळे हे वर्षानुवर्षापासून उपेक्षित होते। यांना कुठलीही सामाजिक सुरक्षा नव्हती। मोठ्या प्रमाणामध्ये मजूर वर्ग 50-50 किलोमीटर दूरून येतात। आज मजुराची अडचण खूप मोठी झाली आहे, त्यामुळे शेतीमध्ये शेतकरी स्वतः मजुरासाठी गाडीची व्यवस्था करते आणि त्या गाडीमध्ये अनेक प्रवासी बसून येतात आणि त्यांचा अपघात होतो, परंतु त्यांना कुठली मदत होत नव्हती। या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या सुमारे 2 कोटी शेतमजुरांना न्याय मिळेल आणि पहिल्यांदा या शासनाने शेतमजुरांसाठी एक महत्त्वपूर्ण कल्याणकारी निर्णय घेतलेला आहे, त्यासाठी मी शासनाचा मनापासून धन्यवाद देतो। लवकरच याच्या संदर्भामध्ये आम्ही नवीन पोर्टल विकसित करत आहोत। लवकरच मंत्रिमंडळामध्ये निर्णय करून शेतमजुराला सामाजिक सुरक्षा देण्याचा निर्णय आम्ही करत आहोत। आता गोपीनाथ मुंडे जे पूर्वी अपघात विमा योजना होती त्याला गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान करण्यात आलेलं आहे, कारण की विमा कंपनी पैसे देत नव्हती, त्यामुळे इन्शुरन्स ऐवजी आपण अश्युरन्स मोडमध्ये गेलो। आता थेट तहसीलदार पैसे देणार आहे। दुसऱ्या बाजूने गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना सामाजिक न्याय विभागामार्फत कार्यरत होती, परंतु दुसऱ्या बाजूने महाराष्ट्रात राहणारे जे शेतमजूर आहेत त्यांना अपघात झाला किंवा मृत्यू झाला आणि त्यांचं कुटुंब उघड्यावर पडलं तर त्यांना कुठली मदत होत नव्हती। आता त्यांना 2 लाख रुपये मृत्यूमध्ये, अपघातामध्ये 1 लाख रुपये, अपंगत्वाला 1 लाख रुपये आणि अपघातामध्ये 50,000 मिळणार आहे। आणि गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगारांना ज्या पद्धतीने 5 लाखाचा सुरक्षा कवच आहे, आम्ही प्रयत्न करू की भविष्यामध्ये गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान योजनेमध्ये देखील 5 लाख रुपयाचा कव्हरेज झालं पाहिजे। त्यामुळे राज्यात राहणारे सुमारे 2 कोटी शेतमजुरांना अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व किंवा अपघातात एक मोठा दिलासा मिळणार आहे। मंत्री दत्तामामा भरणे यांनी सुद्धा तुमच्या या संकल्पनेचं कौतुक केलं आहे। आणखी अशा काही संकल्पना आहे का ज्याचा शेतमजुरांना आणि कष्टकऱ्यांना फायदा होईल? मी काम करत असताना नेहमी पाहत होतो, आम्ही नेहमी अपघात पाहत होतो, त्यामुळे मनाला फार वेदना होत होत्या। सुदैवाने मला राज्य मंत्रिमंडळामध्ये संधी मिळाली, त्यामुळे हा विषय याची मी नोट पाठवली आणि एक पूर्ण ड्राफ्ट लिहून दिलं की कशा पद्धतीने शेतमजुराला सुरक्षा देता येईल, कारण की हा कामगार विभागाचा देखील विषय होता। परंतु माझी मनापासून इच्छा होती की हा विषय याचा पालकत्व कृषी विभागाने स्वीकारावं, ते माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केलं आणि त्यामुळे हा निर्णय आपल्याला करता आला। भविष्यामध्ये अशा पद्धतीचे अनेक निर्णय आम्ही करणार आहोत, परंतु हा एक मोठा ऐतिहासिक निर्णय झाला। हा महाराष्ट्राच्या इतिहासात स्वर्ण अक्षराने लिहिलेला निर्णय आहे आणि हा निर्णय सरकारने केला, त्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांचा मनापासून आभारी आहे। कृषी मंत्रीचा देखील मी मनापासून धन्यवाद देतो। किती शेतमजूर याच्यामध्ये इन्क्लूड होणार आहेत? आजच्या तारखेला ई श्रम पोर्टलवर 98 लाख नोंदणी आहे। भविष्यामध्ये शेवटी ई श्रम पोर्टलमध्ये सेल्फ डिक्लेरेशन आहे। आम्ही प्रयत्न करणार आहोत की दुबार लाभ देता कामा नये। जे बांधकाम मजूर आहेत त्यांना जिथून लाभ मिळून राहिला किंवा गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगारमध्ये ज्यांना लाभ मिळून राहिला किंवा ज्यांच्याकडे शेती आहे त्यांना तर ऑलरेडी लाभ आहेच, परंतु जो शेतकरी ज्याला प्रमाणित करेल की आमच्या शेतामधला मजूर आहे त्याला मात्र निश्चितपणे लाभ आहे आणि याच्यामध्ये सेल्फ डिक्लेरेशन आहे सध्या। त्यामुळे ई श्रम पोर्टलवर जास्तीत जास्त शेतमजुरांनी नोंदणी करावी अशी मी त्या शेतकऱ्यांना विनंती करतो। अधिकाऱ्यांनी
काही काटकसर केली किंवा काही कसूर केलं तर त्यांच्यावर पण कारवाई करणार सरकार? नाही, शेवटी काही निगेटिव्ह मुद्दे उपस्थित केले होते, परंतु ते सर्व मुद्दे मी खोडून काढले. आणि निगेटिव्हिटी प्रत्येक योजनेमध्ये काही चुकीच्या बाबी होऊ शकतात, परंतु ते होऊ नये याची निश्चितपणे शासन दक्षता घेईल. योजना ज्या आहे आपण इकडे पास करता पण ते योजना अधिकारी मध्यस्थी जे असतात ते पूर्णपणे पोहोचवू देत नाही. यावरती काय तुमचा उपाययोजना आहे? नाही, आपण पारदर्शक या पद्धतीने गोपीनाथ मुंडे शेतकऱ्यांना आपण लाभ देतो. 1,71,00,000 त्यांची पत्नी, त्यांचा मुलगा आणि त्यांची अविवाहित मुलगी अशा सुमारे 6-7 कोटी लोकांना आपण जेव्हा सामाजिक सुरक्षा देतो, तर आता पहिल्यांदा आपण 1-2 कोटी मजुरांना, मग भविष्यामध्ये त्यांच्या पत्नीला आणि त्यांच्या मुलांना आणि त्यांच्या अविवाहित मुलींना देखील भविष्यामध्ये लाभ देऊ, याची व्याप्ती वाढवू, हा माझा पुढचा नियोजन आहे. परंतु आज किमान शेतमजुराला लाभ मिळणार आहे, त्याचा मला आनंद आहे, सर, एक नवीन- समाधान आहे. सर, एक नवीन विधायक समोर आलेलं आहे. धर्मांतर विरोधक कायदा तो आज टेबल करण्यात आलेला आहे. सध्या त्याच्यावर चर्चा होईल. चर्चा झाल्यानंतर याच्यावर आपण भाष्य करू. निश्चितच धर्मांतरावर बंदी नाही आहे, परंतु वेगवेगळे आमिष देऊन, धमकी देऊन, लोभ दाखवून अशा पद्धतीचा जो धर्मांतर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, त्याच्यावर निर्बंध लागले पाहिजे. आणि घटनेमध्ये आणि अनेक सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भामध्ये निकाल दिलेला आहे की कुठल्याही व्यक्तीला वेगळ्या पद्धतीची फूस लावून त्याचा धर्मांतर करता येत नाही. आणि त्यामुळे हा निर्णय कायद्याशी सुसंगत राहणार आहे. हा कायदा सुप्रीम कोर्टाच्या आदेशाशी सुसंगत राहणार आहे. नक्कीच लव्ह जिहादच्या प्रकरणांना चाप बसेल या बिलकुल बसेल.